प्रक्रिया आपण समजून घेऊ. कायदा निर्मितीच्या प्रक्रियामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल विधेयक म्हणजे बिल. बिलाचं रूपांतर सभागृहाने मान्यता दिल्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होत असतं. या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे. जे बिल असेल म्हणजे त्याला आपण विधेयक म्हणणार. हे विधेयक सभागृहासमोर आल्यानंतर सभागृहाने म्हणजे दोन्ही सभागृहाने लोकसभा असेल राज्यसभा असेल यांनी जेव्हा दोघांची मान्यता मिळते आणि मान्यता मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतीच्या सहमतीसाठी जातं. सहमती झाल्यानंतर राष्ट्रपती सिग्नेचर करतात. त्यानंतर त्या बिलाचं रूपांतर या ठिकाणी कायद्यामध्ये होत असतं, ॲक्टमध्ये होत असतं. ज्यावेळेस अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये बिल किंवा विधेयक पारित करण्याची जी काही प्रक्रिया असते ती जोपर्यंत चालू असते त्याला बिल म्हटलं जाणार. ज्यावेळेस राष्ट्रपती सिग्नेचर करतात त्यावेळेस त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होत असतं. यामुळे आपण हा बिल हा शब्द किंवा विधेयक हा शब्द आता या ठिकाणी नियमितपणे वापरणार आहे. तो आपण आता समजून घेऊ. कायदा निर्मितीची प्रक्रिया ही दोन्ही सभागृहाच्या सहमतीने होत असते. कायदा निर्माण करण्याचा अधिकार हा संसदेला असतो. आपण सगळ्यात सुरुवातीला याबद्दल माहिती घेतली. संसदेच्या व्याख्येमध्ये कलम 79 नुसार आपण समजून घेतलं लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिन्ही घटकांचा समावेश कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये होत असतो. यांचा समावेश संसदेमध्ये होत असतो. संसद हे भारतातील सर्वोच्च कायदा करणारी संस्था असते. त्यामुळे संसदेचं कार्य हे कायदा निर्मिती करणं हे प्रमुख कार्य संसदेचं असेल. कायदा निर्मितीची प्रक्रिया कशी चालते, कशी पार पाडली जाते हे आपण समजून घेऊ. यानुसार सर्वप्रथम जे विधेयक असेल हे विधेयकांचे प्रकार काय असतील हे आपण एकदा समजून घेऊ. जे बिल असतात हे बिल दोन प्रकारे साधारणपणे आपल्याला याचं स्पष्टीकरण देता येईल. यामध्ये त्या बिलामध्ये ते बिल जे विधेयक असेल हे विधेयक नेमके कोण मांडतो यावरून त्याचा एक प्रकार आहे. याचबरोबर त्या विधेयकामध्ये काय दिलेलं आहे म्हणजे त्या विधेयकाचं स्वरूप कसं आहे त्यावरून त्याचे काही प्रकार पडतात. विधेयक कोण मांडतं यावरून त्याचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार असेल सरकारी विधेयक. दुसरा प्रकार असेल खाजगी विधेयक. विधेयक सभागृहामध्ये कोण मांडतं यावरून हे दोन प्रकार पडतात. विधेयकामध्ये काय आहे यावरून त्याचे काही प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार असेल सामान्य विधेयक. दुसरा प्रकार असेल धनविधेयक. तिसरा प्रकार असेल या ठिकाणी वित्त विधेयक. चौथा प्रकार बिलासंदर्भात असेल घटना दुरुस्ती विधेयक. घटना दुरुस्ती विधेयक असे चार विधेयकाचे प्रकार पडतात. मांडतं कोण यावरून त्याचे दोन प्रकार पडतात. सगळ्यात सुरुवातीला आपण सरकारी विधेयक काय असतं, खाजगी विधेयक काय असतं ते समजून घेऊ. सरकारी विधेयक हे विधेयक जे मंत्री असतात मंत्र्यांनी मांडलेलं विधेयक यांना सरकारी विधेयक म्हटलं जातं. मंत्र्याव्यतिरिक्त मांडलेलं विधेयक मंत्र्यांनी मांडलेलं विधेयक हे सरकारी विधेयक असेल. मंत्री व्यतिरिक्त कोणत्याही सदस्याने सभागृहाच्या कोणत्याही सदस्याने मांडल्यानंतर जे काही विधेयक असेल त्याला खाजगी विधेयक म्हटलं जाणार. सरकारी विधेयक हे शासनाची ध्येय धोरणं स्पष्ट करत असतो. खाजगी विधेयक इतर जे काही सदस्य असतील त्यांना ज्या ज्या काही समस्या अशा वाटतात त्या समस्या सोडवण्यासाठी खाजगी व्यक्तीसुद्धा या ठिकाणी काही विधेयकं मांडू शकतो. आतापर्यंत 14 खाजगी विधेयक या ठिकाणी पास झालेली आहे. सरकारी विधेयक
पास होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. सरकारी विधेयक जवळपास 100% पास होतच, परंतु खाजगी विधेयक पास होईलच याची शाश्वती नसते. सरकारी विधेयक जर काही कारणास्तव हे पास होऊ शकलं नाही तर साधारणपणे असं समजलं जातं की सरकार हे विश्वासामध्ये राहिलेलं नाही किंवा विश्वास बहुमत सरकार मेजॉरिटीमध्ये राहिलेलं नाही. मग याच्यानंतर पुढे प्रस्ताव मांडला जातो अविश्वासदर्शक ठरावाचा. परंतु खाजगी विधेयक जर पास झालं नाही, या संदर्भात अशी कोणतीही बाब नसते, अविश्वास प्रस्ताव किंवा इतर कोणतेही विधेयक त्या विरोधात मांडले जात नाही. सरकारची जी पॉलिसी असेल, सरकारची जी काही ध्येय धोरणं असतात ते सरकारी विधेयकातून मांडली जात असतात. खाजगी विधेयकातून सर्वसामान्य एखादे बाबी असतील त्या प्रश्न आकर्षित करण्यासाठी ते विधेयकावरती या ठिकाणी ते विधेयक मांडले जाऊ शकतात. अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे या दोन विधेयकासंदर्भात, सरकारी विधेयक मांडण्यासाठी 7 दिवस पूर्व सूचना दिली जाते आणि खाजगी विधेयक जर मांडायचं असेल तर 1 महिना पूर्व सूचना दिली जाते. हा बेसिक फरक आहे. टाइम जो कालावधी आहे, सरकारी विधेयकासंदर्भात 7 दिवस पूर्व सूचना द्यावी लागते सभापतींना आणि या ठिकाणी जर खाजगी विधेयक असेल ते मांडायचं असेल तर सभापतीकडून 1 महिना पूर्व या ठिकाणी सहमती घ्यावी लागते, तेव्हाच हे विधेयक मांडले जाणार. काही महत्त्वाच्या बाबी असतात. खाजगी विधेयकाच्या बाबतीत शक्यतो जे सामान्य विधेयक असतात, बिलाचे प्रकार बघणार आहोत, तर सामान्य जे विधेयक असतात ते शक्यतो खाजगी विधेयकामध्ये मांडले जातात. कोणतेही खाजगी विधेयकामध्ये मांडल्या जाऊ शकतात. सरकारी विधेयक, धनविधेयक हे सरकारी विधेयकच असतं, ही सगळ्यात महत्त्वाची बाब असेल. धनविधेयक हे नेहमी सरकारी विधेयकच असतं. हे आता ज्यावेळेस आपण हे प्रकार समजून घेऊ अजून ते स्पष्ट होईल. या प्रकाराकडे आपण वळू, एक एक प्रकार आपण या ठिकाणी समजून घेऊ. धनविधेयक पैशाशी संबंधित असेल, वित्त विधेयक सुद्धा पैशाशी संबंधित असेल. घटना दुरुस्ती विधेयक जे असेल, कॉन्स्टिट्यूशनचं जे काही बुक आहे त्या बुकमध्ये काही नियमामध्ये जर बदल करायचा असेल, कलमामध्ये आर्टिकलमध्ये काही बदल करायचा असेल, म्हणजे एखादं आर्टिकल हे पूर्णपणे वगळायचं असेल किंवा नव्याने एखादं आर्टिकल ॲड करायचं असेल किंवा काही शब्दरचना जर बदलायची असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं जातं. म्हणजे हे संविधानाचं जे काही बुक असेल, नियमावली असेल त्या संदर्भातलं हे विधेयक असेल. धनविधेयक आणि वित्त विधेयकात काय फरक असेल ते आपण समजून घेऊ पुढे. या तिन्ही व्यतिरिक्त जे विधेयक असणार ते सामान्य विधेयक असणार. धनविधेयक, वित्त विधेयक आणि घटना दुरुस्ती व्यतिरिक्त जे विधेयक असणार ते सर्व विधेयक ही सामान्य विधेयक असणार, ही या ठिकाणी आपण समजून घेऊ. केंद्र सूचित, जे केंद्र सूची असेल, समवर्ती सूची असेल, यावरती कायदा करण्याचा अधिकार संसदेला असेल. राज्य सूचीवरील विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळाला असेल. सेम असेच हे सुद्धा विधेयकाचे त्या ठिकाणी सुद्धा प्रकार असणार. राज्य विधिमंडळाला घटना दुरुस्ती संदर्भात कोणताही अधिकार नसतो, त्यामुळे घटना दुरुस्ती विधेयक हे राज्य विधिमंडळामध्ये मांडलं जात नसतं. तिथे सुद्धा सामान्य विधेयक असणार, धनविधेयक असणार, वित्त विधेयक असणार, परंतु राज्य विधिमंडळामध्ये घटना दुरुस्ती केल्या जात नसल्यामुळे घटना दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी मांडलं जात नसतं. तेथे सुद्धा सरकारी विधेयक असतं, खाजगी विधेयक असतं. हे सर्व प्रकार राज्य विधिमंडळासंदर्भात सुद्धा सेम असणार. फक्त घटना दुरुस्ती विधेयक हे राज्य विधिमंडळामध्ये मांडला जाऊ शकत नाही. यामध्ये आपण जे काही सामान्य विधेयक असेल, धनविधेयक असेल, वित्त विधेयक असेल आणि घटना दुरुस्ती विधेयक असेल, प्रत्येक विधेयक हे आपण समजून घेऊ. सामान्य विधेयक पारित होण्याची प्रक्रिया आपण समजून घेऊ. सामान्य विधेयकासंदर्भात एक महत्त्वाची बाब, सामान्य विधेयक हे कलम 107 नुसार मांडल्या जाऊ शकते. याची प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली. सामान्य विधेयक हे खाजगी विधेयक असू शकतं किंवा सरकारी विधेयक असू शकतं. याचबरोबर सामान्य विधेयक हे दोन्हीपैकी एका सभागृहामध्ये मांडला जाऊ शकतो, ते लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल. या दोन बाबी या महत्त्वाच्या असेल सामान्य विधेयकासंदर्भात. एक ते खाजगी विधेयक असू शकतं किंवा हे सरकारी विधेयक असू शकतं. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, संसदेमध्ये ते लोकसभा
किंवा राज्यसभा या सभागृहापैकी दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये ते सुरुवातीला मांडल्या जाऊ शकतो. धनविधेयक हे नेहमी लोकसभेत सर्वप्रथम मांडावं लागतं, परंतु सामान्य विधेयक हे या ठिकाणी लोकसभेत किंवा राज्यसभेत कोणत्याही सभागृहामध्ये सुरुवातीला मांडता येईल. हे विधेयक मांडल्यानंतर काही प्रमुख अवस्थेमधून हे विधेयक पुढे जात असतं, पास होत असतं आणि नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होत असतं. हे विधेयक, सामान्य विधेयक ज्यावेळेस सभागृहामध्ये आपण गृहीत धरू, प्रथम राज्यसभा या सभागृहामध्ये मांडलं तर हे 3 अवस्थेमधून हे विधेयक जात असतं. यामध्ये सर्वात पहिली अवस्था असणार ज्याला म्हटलं तर प्रथम वाचन, त्यानंतर दुसरी अवस्था असणार द्वितीय वाचन, यामध्ये त्याच्या पुन्हा काही अवस्था तयार होतात. यामध्ये सर्वसाधारण चर्चा अवस्था ही एक अवस्था या ठिकाणी तयार होते. दुसरी गोष्ट समिती अवस्था, या ठिकाणी तयार होते. तिसरी महत्वाची प्रवृत्त अवस्था, या ठिकाणी तयार होते. त्यानंतर या संदर्भात अजून एक अवस्था असेल जी अंतिम असेल, याला तृतीय अवस्था किंवा अंतिम अवस्था, अंतिम वाचन सुद्धा याला म्हटलं जाणार. या 3 स्टेजमधून हे विधेयक जात असतं. सगळ्यात सुरुवातीला प्रथम वाचन विधेयकाचं होत असतं. या विधेयकामध्ये प्रथम वाचनामध्ये विधेयकाचं शीर्षक व या विधेयकाचे उद्दिष्टे हे सभागृहासमोर मांडल्या जातात. ह्या विधेयकाचं नाव काय असेल, टायटल काय असेल, ह्या विधेयक मांडण्याचा उद्देश काय असेल, हे या सभागृहामध्ये सगळ्यात सुरुवातीला मांडलं जातं. या अवस्थेमध्ये म्हणजे प्रथम अवस्थेमध्ये सभागृहाची सहमती या अवस्थेमध्ये घेतल्या जाते. या अवस्थेमध्ये म्हणजे प्रथम अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा या ठिकाणी होत नसते. सभागृह ते विधेयक मांडायला परवानगी देतं किंवा दुसरी एक त्याच्यामध्ये स्टेज असणार, परवानगी दिल्यानंतर ते गॅझेटमध्ये, राजपत्रामध्ये ते पब्लिश केलं जातं. एकतर राजपत्रामध्ये जर पब्लिश केलं तर सभागृहाची परमिशनची आवश्यकता नसते. या प्रमुख घटनाक्रम प्रथम अवस्थेमध्ये होत असतो. प्रथम अवस्थेनंतर हे विधेयक आता द्वितीय अवस्थेमध्ये जात असतं. द्वितीय अवस्थेमध्ये या ठिकाणी हे विधेयक द्वितीय अवस्थेत पोहोचल्यानंतर द्वितीय अवस्थेमध्ये ह्या खऱ्या अर्थाने या विधेयकाला अंतिम रूप मिळत असतं. यामध्ये या द्वितीय अवस्थेमध्ये पहिली अवस्था असेल सर्वसाधारण चर्चा. यामध्ये काही पर्याय सभागृहासमोर तयार होत असतात. सर्वसाधारण चर्चा या ठिकाणी केल्या जाते. यामध्ये सर्वप्रथम पहिल्या अवस्थेमध्ये 4 घटनाक्रम घडत असतो. पहिला, याच्यावरती लगेच तात्काळ चर्चेची मागणी या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी तात्काळ चर्चा होणं अपेक्षित असतं, मागणी केल्या जाऊ शकते किंवा पुढची तारीख ठरवल्या जाऊ शकते याची जी काही चर्चा करायची असेल या विधेयका संदर्भात. किंवा याला दुसरा ऑप्शन एक असणार, प्रवर समितीकडे हे विधेयक पाठवले जाऊ शकतं. किंवा तिसरा एक पर्याय तयार होऊ शकतो. हे सगळे ऑप्शन मध्ये असणार. म्हणजे तात्काळ चर्चा जर झाली नाही तर प्रवर समितीकडे किंवा सिलेक्ट कमिटीकडे किंवा जॉईंट कमिटीकडे, संयुक्त समिती त्याला म्हटलं जातं, संयुक्त समिती, या संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवले जाऊ शकतो.
अजून एक चौथा पर्याय या ठिकाणी असा असतो, जनमत घेण्यासाठी, पब्लिकचं ओपिनियन घेण्यासाठी हे विधेयक खुलं केलं जाऊ शकतो, जनतेचं ओपिनियन मागितलं जाऊ शकतो. या 4 स्टेजमध्ये म्हणजे सर्वसाधारण चर्चा, या जी की द्वितीय अवस्था असेल, द्वितीय अवस्थेमध्ये यातली पहिली जी अवस्था असेल सर्वसाधारण चर्चा, यामध्ये या 4 क्रिया घडू शकतात. 4 पैकी कोणतीही एक क्रिया या ठिकाणी घडणार. क्रिया कोणती घडते त्यानुसार त्या विधेयकाचा जो कालावधी असेल तो ठरणार. नंतर या तिन्हीपैकी एक घटना घडल्यानंतर हे विधेयक समिती अवस्थेकडे येणार. मग पुढची अवस्था असणार समिती अवस्था, म्हणजे द्वितीय वाचनामध्येच, द्वितीय अवस्थेमध्येच समिती अवस्था असणार. आता बघा, सभागृह जे काही विधेयक असणार या विधेयकावरती कलमवाईज डिस्कशन करणार नाही किंवा कलमवाईज सुधारणा सुचू शकत नाही किंवा बरेचसे विधेयक पेंडिंगसाठी आलेले असतात. मग हे जे कामकाज असेल हे सभागृह पूर्ण या ठिकाणी न करता काही विशिष्ट समितीकडे ते सोपवलं जातं. ती समिती प्रत्येक जे काही बिल असेल या बिलाचं जो मूळ ढाचा असेल, मूळ तत्व जे असेल त्या विधेयकाचं, त्याच्यामध्ये बदल न करता काही सर्वसाधारण बदल त्या ठिकाणी ती समिती करत असते. समिती त्या ठिकाणी चर्चा करते. चर्चा करून जे काही कमिटीचे मेंबर असतील त्यांच्यामध्ये सहमती होते आणि नव्याने एक कच्चा ड्राफ्ट पुन्हा ही जी समिती असते ही समिती तयार करते. तयार केलेलं हे जे काही बिल असेल, जे विधेयक असेल, ते पुन्हा आता प्रवृत्त अवस्थेमध्ये या ठिकाणी येत असतं. या ठिकाणी आता म्हणजे या द्वितीय वाचनामध्ये किंवा द्वितीय स्टेजमध्ये जी प्रवृत्त अवस्था असते या ठिकाणी आता हे विधेयक पोहोचल्यानंतर आता बारकावेने प्रत्येक कलमावरती, प्रत्येक घटकावरती, प्रत्येक शब्दावरती या ठिकाणी चर्चा होते. चर्चा होऊन या ठिकाणी सभागृहाची सहमती घेतली जाते. सविस्तर चर्चा होते. प्रत्येक जो काही एखादा कलम म्हणजे त्याच्यामधले जे काही अनुच्छेद असेल, शीर्षक असेल, जे काही बाब असेल ती त्याच्यामध्ये घ्यायची की नाही घ्यायची त्यासाठी या ठिकाणी मतदान होणार आणि त्यानुसार तो भाग काढला जाऊ शकतो किंवा टाकला जाऊ शकतो. आता अशी प्रक्रिया करून द्वितीय अवस्थेमध्ये हे विधेयक पूर्णपणे तयार झालेलं असतं. द्वितीय अवस्थेमध्ये तयार झाल्यानंतर आता डायरेक्टली अंतिम स्टेजमध्ये, लास्ट स्टेजमध्ये हे विधेयक येत असतं. तिसऱ्या अवस्थेमध्ये, अंतिम स्टेजमध्ये आता विधेयकावरती कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही. जी चर्चा व्हायची असते ती द्वितीय अवस्थेमध्ये झालेली असते. अंतिम अवस्थेमध्ये कोणत्याच अनुच्छेदावरती या ठिकाणी डिस्कशन होत नाही. इतर कोणत्याही बाबीवरती चर्चा होत नाही. आता डायरेक्टली हे विधेयक पास करायचं की फेल करायचं, म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली याची मान्यता, या विधेयकाला मान्यता द्यायची की नाही द्यायची, ही प्रक्रिया आता तिसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे अंतिम अवस्थेमध्ये घडत असते. या ठिकाणी आता हे विधेयक आल्यानंतर डायरेक्टली सभागृह या ठिकाणी वोटिंग घेणार आणि त्यानुसार हे विधेयक पास होणार किंवा फेल होणार. पास झाल्यानंतर हे विधेयक सहमती झाल्यानंतर आता मान्यतेसाठी हे विधेयक दुसऱ्या सभागृहाकडे जाणार. आपण गृहीत धरलेले की हे विधेयक सामान्य विधेयक राज्यसभेकडे मांडलेले, ह्यानुसार हे विधेयक पास झालेलं या ठिकाणी पहिल्या सभागृहामध्ये. मग हे आता लोकसभेकडे जाणार म्हणजे दुसऱ्या सभागृहाकडे जाणार. दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा याच अवस्थेमधून हे विधेयक पुढे जात असतं, परंतु प्रथम अवस्था या ठिकाणी आता होत नसते. दुसऱ्या ठिकाणी द्वितीय अवस्था, दुसऱ्या सभागृहामध्ये द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था आणि डायरेक्टली वोटिंग होणार आणि दुसरं सभागृह हे ठरवणार की ते विधेयक पारित करायचं की फेल करायचं. दुसऱ्या सभागृहाला सुद्धा काही अधिकार या ठिकाणी बहाल होत असतात. ते अधिकार सुद्धा आपण समजून घेऊ. पहिल्या सभागृहाने या 3 अवस्थेमधून हे विधेयक गेल्यानंतर हे विधेयक दुसऱ्या सभागृहाच्या सहमतीसाठी दुसऱ्या सभागृहाकडे येते. दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा अशाच स्टेज हे विधेयक या 3 स्टेजमधून जात असतं, परंतु दुसऱ्या सेकंड टाइम जे विधेयक दुसऱ्या सभागृहाकडे जातं त्यावेळेस प्रथम अवस्था होत नसते. डायरेक्टली आता ते द्वितीय अवस्थेमध्ये ते जाणार. द्वितीय अवस्थेनंतर
या ठिकाणी सेम द्वितीय अवस्थेमध्ये ज्या काही आपण पद्धत समजून घेतली तशीच प्रोसिजर या ठिकाणी दुसऱ्या सभागृहाकडे होणार. नंतर आता या ठिकाणी लास्ट स्टेज आहे ना, थर्ड रीडिंग होणार, तृतीय वाचन या ठिकाणी होणार. तृतीय वाचनामध्ये हे विधेयक या ठिकाणी मतदान होणार. मतदान झाल्यानंतर हे विधेयक एकतर पास होऊ शकतं किंवा या ठिकाणी ते फेल होऊ शकतं. याचबरोबर या दुसऱ्या सभागृहाला पहिल्या सभागृहाने जे विधेयक मांडलेलं आहे सामान्य विधेयक, आता या ठिकाणी दुसऱ्या सभागृहाला काही अधिकार बहाल होतात. तरी या प्रोसिजरमधून जात असताना दुसरं सभागृह काय काय करू शकतं ते आपण समजून घेऊ. नंबर 1, जशा आहे तशा कंडिशनमधून हे विधेयक या ठिकाणी पास केलं जाऊ शकतं. ही पहिली कृती दुसऱ्या सभागृहाकडून होऊ शकते. दुसरी कृती अशी होणार, जे विधेयक आहे या विधेयकामध्ये काही बदल किंवा दुरुस्त्या सुचवल्या जाऊ शकतात. दुरुस्त्या सुचवल्यानंतर पुन्हा ते पहिल्या सभागृहाकडे पाठवल्या जाणार. पहिलं सभागृह या ठिकाणी त्या दुरुस्त्या स्वीकारून ते विधेयक पुन्हा पास करू शकतो. आता परत यांची सहमती घेण्याची आवश्यकता नसते. तिसरी काही गोष्ट या ठिकाणी घडू शकते, दुसऱ्या सभागृहाने याच्यावरती 6 महिन्यापर्यंत कोणताही विचार केला नाही. हे विधेयक यांच्याकडे आलेलं आहे आणि यांच्याकडे पडू नाही दुसऱ्या सभागृहाकडे, त्याच्यावरती यांनी कोणतीही कृती केली नाही. बघा आता हे जे या 3 बाबी या ठिकाणी होऊ शकतात. पास झाल्यानंतर एक एक घटना या ठिकाणी समजून घेऊ. पास झाल्यानंतर हे कोणाकडे जाणार? प्रेसिडेंटकडे, राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपती सिग्नेचर करणार आणि त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होणार, लॉमध्ये होणार. दुसऱ्या सभागृहाने काही बदल जर सुचवले आणि जर पहिल्या सभागृहाने हे जे बदल आहे हे बदल स्वीकारल्यानंतर हे प्रेसिडेंटकडे जाणार. प्रेसिडेंटकडून हे या ठिकाणी कायद्यामध्ये रूपांतर होणार किंवा प्रेसिडेंटकडे त्याच्याकडे काही ऑप्शन तयार होणार. जर यांनी हे जे बदल सुचवलेले आहे पहिल्या सभागृहाने हे बदल जर अस्वीकार केला, या बदलांचा पहिल्या सभागृहाने बिल पारित केलं, दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं, यांनी दुसऱ्या सभागृहाने काही दुरुस्त्या सुचवल्या, दुरुस्त्या सुचवून मग आता पुन्हा पहिल्या सभागृहाची सहमती घेणं आवश्यक असेल. दुसऱ्या सभागृहाला या दुरुस्त्या मान्य नसेल तर या ठिकाणी त्यांनी त्या दुरुस्त्या अस्वीकार केलेला असेल तर या विधेयकावरून वाद निर्माण होतो. वाद निर्माण झाला म्हणजे या ठिकाणी हे विधेयक पास होण्याची प्रक्रिया थांबतं. राष्ट्रपती या संदर्भात पुढाकार घेऊ शकतात आणि या ठिकाणी संयुक्त बैठकीचं आयोजन केलं जाऊ शकतं. तिसरी महत्वाची गोष्ट, दुसऱ्या सभागृहाने 6 महिन्यापर्यंत त्याच्यावर कोणताही विचार केला नाही, त्यामुळे कायदा निर्माण होणं गरजेचं असेल. कायदा निर्माण होण्यासाठी आता दुसऱ्या सभागृहाची सहमती आवश्यकता आहे. यासाठी राष्ट्रपती या ठिकाणी पुढाकार घेतात आणि ते संयुक्त बैठकीचं आयोजन करत असतात. आपण असं गृहीत धरू की या दोन्ही सभागृहाने हे विधेयक पारित केलेलं आहे आणि ते आता राष्ट्रपतीच्या सहमतीसाठी आलेले आहे. मग आता राष्ट्रपतीकडे काही ऑप्शन तयार होतात. राष्ट्रपती या संदर्भात काही निर्णय घेऊ शकतात, काही पर्याय राष्ट्रपतीकडे तयार होतात, ते समजून घेऊ. यानुसार राष्ट्रपतीकडे हे विधेयक आल्यानंतर राष्ट्रपती कलम 111 नुसार राष्ट्रपती सामान्य विधेयकासंदर्भात, कोणत्या विधेयकासंदर्भात? सामान्य विधेयकासंदर्भात यांना काही पर्याय तयार होतात. पहिला पर्याय तयार होईल. राष्ट्रपती अशी कृती करू शकता, या विधेयकावरती स्वाक्षरी करणार म्हणजे त्या विधेयकाला मान्यता देणार. ती मान्यता देऊ शकतात. मान्यता दिल्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होणार. दुसरी गोष्ट, राष्ट्रपती सहमती द्यायचं किंवा मान्यता द्यायचं राखून ठेवू शकतात. सहमती देण्याचे ते राखून ठेवू शकतात. त्यानुसार हे विधेयक संपुष्टात येतात. तिसरी महत्वाची गोष्ट, राष्ट्रपती हे विधेयक पुनर्विचारासाठी परत संसदेकडे पाठवू शकतो.
आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पुन्हा हे विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी आलं, संसद पुन्हा लोकसभा राज्यसभा तिन्ही अवस्थेमधून हे विधेयक येणार, पास झाल्यानंतर दोन्ही सभागृहाने पारित केल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतीकडे आल्यानंतर कोणतं विधेयक, पुनर्विचारित झालेलं विधेयक आता राष्ट्रपतीला या ठिकाणी सहमती द्यावीच लागते. हा या संदर्भात प्रमुख नियम असेल. 3 पर्याय राष्ट्रपतीला या ठिकाणी तयार होत असतात. पहिला पर्याय कोणता असेल, तो डायरेक्टली मान्यता देणार, मान्यता दिल्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यात होणार. सहमती द्यायचं तो राखून ठेवू शकतो. सहमती द्यायचं जर त्यांनी राखून ठेवलं तर यावेळेस ते विधेयक त्याच ठिकाणी संपुष्टात येतं. तिसरी महत्वाची गोष्ट, राष्ट्रपती संसदेने पारित केलेलं विधेयक पुनर्विचारासाठी परत संसदेकडे पाठवू शकतो, परंतु पुनर्विचारित झालेलं विधेयक आता राष्ट्रपतीकडे आल्यानंतर राष्ट्रपतीला आता या ठिकाणी स्वाक्षरी करावीच लागते. कलम 111 नुसार सामान्य विधेयकासंदर्भात हे पर्याय तयार होत असतात. याचबरोबर राष्ट्रपती दोन्ही सभागृहामध्ये जर या विधेयकावरून वाद निर्माण होत असेल, आपण बघितलेले वाद कसा निर्माण होतो, तो वाद निर्माण होत असेल तर संयुक्त बैठकीचं आयोजन राष्ट्रपती करू शकतात. ती प्रक्रिया सुद्धा आपण पुढे समजून घेऊ. हे झालं सामान्य विधेयक